मित्रांनो, आत्ता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर या ठिकाणी आणि मागील 2 व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी संगमेश्वरमधल्याच काही गोष्टी दाखवल्या होत्या. त्यातील एक म्हणजे गरम पाण्याचे कुंड जे आरवली या ठिकाणी आहेत आणि दुसरं म्हणजे कसबा या ठिकाणी असलेलं सरदेसाई वाडा. आपण खास वाडा पाहण्यासाठीच आलो होतो, पण वाडा पाहता पाहता मागच्या बाजूला मी आलो थोडंसं आणि मला ही 3 मंदिरं पाहायला भेटली. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सरदेसाई वाडा पाहत असतात तेव्हा मागच्या बाजूला तुम्हाला ही 3 मंदिरं पाहायला भेटणार आहेत, जी तब्बल 1000 वर्ष जुनी आहेत, म्हणजेच चालुक्यकालीन असल्याचं सांगितलं जातं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहोत चालुक्यकालीन 1000 वर्ष जुनी अशी शिवमंदिरे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागील 2 व्हिडिओपासून आपण आहोत संगमेश्वरमध्ये आणि या व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं आरवली या ठिकाणी असलेलं गरम पाण्याचं कुंड आणि दुसरं म्हणजे सरदेसाई वाडा जो कसबा या ठिकाणीच आहे, म्हणजेच या मंदिरांच्या समोरच्या बाजूला आहे. असंच फिरत असताना म्हणजे वाडा पाहत असताना मी थोडंसं मागे आलो तर काही लोक या बाजूला येत होतीत, म्हणून मी पाहिलं तर बघितलं इतकं जबरदस्त अशी मंदिरं मला पाहायला भेटलेत ना मित्रांनो. अजूनपर्यंत मी अशी मंदिरं पाहिली नव्हती. एवढी जबरदस्त मंदिरं मला ह्या ठिकाणी पाहायला भेटलीत आणि ही आहेत शिवमंदिरे जे तब्बल 1000 वर्षाहून जास्त जुनी आहेत आणि ही मंदिरं चालुक्यकालीन आहेत असं सांगितलं जातं. आत्ता सध्या तुम्हाला ही मंदिरं तुटलेल्या अवस्थेत पाहायला भेटणार आहेत. काही मंदिरांचे कळस तुटलेले आहेत, काही मंदिरांमध्ये जे शिवलिंग होते ते तोडण्यात आलेले आहेत. शिवलिंगच्या समोरचे जे नंदी भगवानाची मूर्ती होती ते सुद्धा काही तोडण्यात आलेले आहेत. असं सांगण्यात येतं की जेव्हा महाराजांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना इथे कैद झाली होती त्याच्यानंतर ज्या वाड्यामध्ये महाराज थांबायचे त्या वाड्याला सुद्धा पेटून देण्यात आलं होतं, म्हणजे सरदेसाई वाडासुद्धा पेटून देण्यात आला होता आणि आजूबाजूला जेवढी शिवमंदिरं होती त्यांनासुद्धा तोडण्यात आली होती. त्यातले काही शिवलिंग तोडण्यात आले होते, नंदी भगवानांच्या जेवढे मूर्ती वगैरे होत्या त्या काही मूर्ती तोडण्यात आल्या होत्या. हे बघा, हे आता आपण आतमध्ये आलो आहे. छोटंसं मंदिर आहे, म्हणजे जे काही 3 मंदिर तुम्हाला आता मी दाखवणार आहे ना ती सर्व एकाच साईजचे आहेत, म्हणजे छोटीशी मंदिर आहेत. हे बघा, आतमध्ये शिवलिंग आता सध्या अशाच अवस्थेत म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. अजिबात लक्ष नाही. हे बघा, आतला मी तुम्हाला दाखवत आहे. छोटासा गाभारा आहे आणि मधोमध तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटणार आहे आणि बाहेरच्या बाजूला नंदी भगवानची मूर्ती आहे, पण ती तुम्हाला तुटलेल्या अवस्थेत पाहायला भेटणार. हे बघा, पूजा वगैरे केले असं मला वाटतंय. छोटंसं मंदिर आहे मित्रांनो, म्हणजे एक गाभारा जिथे शिवलिंग ठेवण्यात आलं आणि हा बाहेरचा छोटासा सभामंडप. हे बघा, हे खांब ज्याच्यावरचे काही दगड खाली पडलेत आणि हा बघा, हा सभामंडप छोटासा वरती केलेलं हे नक्षीकाम. देवळी आहे, त्याच्यामध्ये तुटलेली ही छोटीशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ही बाहेरची बाजू. चला आता जाऊ समोरच्या बाजूला. ही मागची बाजू आहे मित्रांनो आणि त्याच्या भिंती बघा कोसळलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा, थोडंसं अजून लक्ष सरकारने दिलं पाहिजे होतं असं मला तरी वाटतंय. आणि बघा, हे 2 मंदिरं आहेत ना, त्या मंदिराच्या मधोमध तुम्हाला हे असा कोरीव शिळा पाहायला भेटणार आहे. हे बघा, आणि त्याच्यावरती मला वाटतं हे समुद्रमंथन दाखवलं आहे आणि ही पालखी आणि बाजूला हे बघा, हे लढाई करताना तलवार वगैरे हातामध्ये आहे. हे बघा, एवढं क्लिअरली दिसत नाही. वरती एक छोटंसं शिवलिंग आहे आणि बाजूला 2 मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत. हे बघा, तलवार आहे हातामध्ये आणि पुढे असे 2-3 माणसं दाखवलेत. हे बघा, पूर्ण 4ही बाजूला म्हणजे ह्या दगडावरती कोरलेलं आहे. वरती सुद्धा मला असं वाटतं शिवलिंग आहे. हे बघा, खाली सुद्धा अशा पूर्ण 3-4 असे बॉक्स बनवले, त्याच्यामध्ये हे असे कोरीव हे बाण, धनुष्यबाण आणि लढाई करताना ढाल तलवार वगैरे दाखवले. इथे सुद्धा वरच्या बाजूला शिवलिंग आहे आणि खाली हे कोरीव काम केलेलं छोट्या छोट्या मूर्ती आहेत आणि त्याच्यासमोर हे दुसरं मंदिर आहे. हे बघा, हे आपण पहिलं पाहिलं आणि आत्ता आलो आहे आपण ह्या बाजूला. हे बघा, हे जे पाठचं शिवमंदिर आहे ना त्याच्यासमोरच हे छोटंसं मंदिर बनवलं आहे. पूर्ण दगडाची मंदिर आहेत मित्रांनो आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला ही छोटीशी नंदी भगवानची मूर्ती पाहायला भेटते. बघा, चला आता जाऊ मंदिरामध्ये. हे मंदिर तुम्हाला बहुतेक म्हणजे जसं होतं तसंच पाहायला भेटणार आहे आणि आतमध्ये जाण्या अगोदर हे बघा, हे तुम्हाला मी
कोरीव काम केलेलं जे दगड आहेत ना ते दाखवतो, भिंती. हे बघा, पूर्ण मंदिरावरती तुम्हाला कोरीव काम केलेले दगड पाहायला भेटणार आहेत. हे बघा, एवढं जबरदस्त मंदिर आहेत ना मित्रांनो. एकदम छोट्या हाईटची मंदिरं मी आज पहिल्यांदा पाहिलीत. म्हणजे मी अजूनपर्यंत भरपूर ठिकाणी फिरलो होतो, पण अशी मंदिरं मला अजूनपर्यंत पाहायला भेटली नव्हती. एवढी जबरदस्त आणि भारी वाटतात ना. हे बघा, आतमध्ये आल्यानंतर पहिला हा सभागृह आहे असं मला तरी वाटते. आणि हा खाली एक अखंड दगड कोरलेला आहे बघा, एकदम गोल आकाराचा, आणि तसंच वरती आहे. हे बघा, एवढं भारी वाटतं ना. म्हणजे विचार करा, कोणतीही मशिनरी नसताना एवढं जबरदस्त आणि परफेक्ट काम केलं ना. पूर्ण गोल आहे, एकदम सर्कलमध्ये. बघा कसं एकदम एवढं भारी वाटतं आहे. आणि समोर मंदिराचा जो गाभारा आहे ना, त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी छोटासा दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. आणि हे बघा, एवढं भारी कोरलं आहे ना, छोटे छोटे खांब, आणि त्याच्यावरती हे मंदिर बनवण्यात आलं आहे. आतमध्ये काळोख आहे, कारण की इथे सध्या तरी लक्ष नाही सरकारचं सुद्धा. हे बघा, माती वगैरे आहे आतमध्ये. आणि आतमध्ये हे इथे सुद्धा तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटेल. वाघळाने घाण केलं. एवढं बेकार वाटतंय ना, की एवढी जबरदस्त मंदिरं अशा अवस्थेत पडलेत. म्हणजे विचार करा तुम्ही, आत्ता 20 वर्ष बांधलेली, म्हणजे 20 वर्षापूर्वी बांधलेली मंदिरं पडतात, आणि 1000 वर्षापूर्वीची मंदिरं अजून जशीच्या तशी आहेत, आणि तिकडे सुद्धा आपलं लक्ष नाही. म्हणजे एवढं वाईट वाटतं ना बघून. एवढी जबरदस्त मंदिरं असूनसुद्धा कोणाचंही लक्ष नाही. म्हणजे सरकारचं लक्ष पाहिजे होतं इथं मेन. म्हणजे मी गुजरातमध्ये, मित्रांनो खोटं नाही वाटत, मी गुजरातमध्ये फिरलो ना, एक मंदिरं त्यांनी जपलेत ना. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर माझ्या व्हिडिओ बघा, गुजरातमधली जी मंदिरं मी तुम्हाला दाखवलेत ना त्या बघा, आणि त्यांच्याकडे जे लक्ष ठेवलं आहे ना, ते म्हणजे एकदम खरंच वाईट वाटतं हे असं बघून. एवढी जबरदस्त मंदिरं आणि अजिबात कोणाचं लक्ष नाही. हे बघा, ही आत्ता मागच्या बाजूला मी आलो आहे. हे बघा, इथे सुद्धा थोडंसं म्हणजे पडलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, असो, मी खास वाडा पाहण्यासाठी आलो होतो, पण मागच्या बाजूला मी काही लोक येताना पाहिली, तर बोललो चला आपण जाऊन बघू. माझे भाऊजी पण माझ्यासोबत आहेत, ते तिकडे आले, आणि पाहतो तर काय एवढी जबरदस्त आणि सुंदर मंदिरं आपल्याला पाहायला भेटलीत आज. खरंच एकदम खुश झालो मी बघून आल्यासारखं. हे बघा, समोर एक मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला मी तिथे जाऊनसुद्धा दाखवणार आहे. हा एक मंदिर, माझ्या बाजूला एक मंदिर आहे तो, आणि समोरच्या बाजूला, म्हणजे 3 मंदिरांचा एक हा संच होता. एवढं जबरदस्त वाटते ना. म्हणजे मी गुजरातमध्ये भरपूर मंदिरं पाहिलीत, पण ते व्हाईट, म्हणजे रेतीच्या आकाराचे जे दगड असतात ना, म्हणजे क्रीम कलरचे दगड असतात बघा, थोडासा पिंक टाईप असतो, त्या टाईपची मंदिरं त्या बाजूला भरपूर आहेत. तो दगड थोडासा नरम असतो, पण ह्या दगडावरती काम करणं भरपूर कठीण आहे मित्रांनो. कारण की हा काळा दगड एकदम कडक असतो, आणि आपल्या बाजूला ह्याच दगडांपासून मंदिरं पूर्वी बनवण्यात आली होती. हे बघा, छोटे छोटे खांब आहेत ना, त्याच्यावरती एवढा मोठा मंदिर, म्हणजे वरचा जो भाग आहे ना तो बसवण्यात आला आहे. हे बघा, जे आपण पहिला मंदिर पाहिलं होतं ना 2 नंबरचं, ते मंदिरसुद्धा असंच होतं. हे बघा मित्रांनो, असं सांगण्यात येतं की संगमेश्वरमध्ये तब्बल 300 मंदिराहून जास्त मंदिर आहेत, आणि म्हणूनच ह्या ठिकाणाला दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जातं. आत्ता तुम्हाला त्यातील काही मंदिरं तुटलेल्या अवस्थेत पाहायला भेटणार आहेत, पण जे प्रमुख 3-4 मंदिरं आहेत ना, ते अजूनसुद्धा जसेच्या तसे आहेत. त्यातील एक म्हणजे कर्णेश्वर महादेव मंदिर, दुसरं म्हणजे संगमेश्वर महादेव मंदिर, आणि सप्तेश्वर महादेव मंदिर, जे आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यातील 2 मंदिरांची व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे, कारण की एका भागात हे सर्व दाखवता येणार नाही मला, म्हणून मी छोटे छोटे भाग करून तुमच्यासमोर ह्या व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला मित्रांनो, आता आपण जाऊ अशा ठिकाणी ज्या ठिकाणाच्या शेजारी हे पूर्ण कसबा गाव वसलेलं आहे. म्हणजेच आपण पाहणार आहोत आता 3 नद्यांचं संगम होऊन पुढे येणारी शास्त्री नदी. 3 नद्या म्हणजेच, एक म्हणजे शास्त्री नदी, दुसरं म्हणजे सोनवी नदी, आणि तिसरं म्हणजे वाव नदी. आणि ह्या 3 नद्यांचं संगम ज्या ठिकाणी झालेलं आहे तिथे आहे संगमेश्वर महादेव मंदिर. चला मित्रांनो, आत्ता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला, त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आत्ता जिथे आपण आहोत ना, म्हणजेच हे मंदिर आणि या मंदिराच्या शेजारी असलेली ही नदी, इथून फक्त 500 मीटरच्या अंतरावर संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नदीच्या काठावर बनवण्यात आलेलं ते मंदिर आहे. ते आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.